माझ्याबद्दल ह्या अवतारात आणि कैलासात एक अशी घटना घडली की ज्यामध्ये विलक्षण साम्य आहे. कोणती घटना? त्यासाठी या गडावर पुन्हा आख्यानाला आरंभ करूया, ज्यात पार्वतीची आणि गंगेची कथा तुला श्रवण करायची आहे. मी ह्यासाठी तयार आहे. कोणी आहे तिथे? देवा. चोडप्पा, प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी यांना सांगावे की मला त्यांना भेटायचे आहे. वय देवा. बा, मावशी रंग्यान गंगी कस काय नाही आलं म्हणायचं. काय कळणं झालंय बघ, रोज तर येत्यात. ती बघ आलीच. मावशे, अगं आत्ताच बाला म्हणलं मी, अगं तुम्ही अजून कस काय नाही आलं ते. अगं निघालच होतो, हा आला नव्हता ना, सरपण आणायला गेला होता. अरे इतका येळ? नाहीतर काय, मी याला रस्त्यात विचारलं तर म्हणतो कसा, तर तो गेल्यावर सांगतो म्हणून. अरे म्या बोलू का नको? आता अजून काय झालं म्हणायचं? सांग तू. ऐका, मी असं ऐकलंय का गडाव पुण्यांदा आख्यान सुरू होणार आहे. अरे खरं सांगतोयस? अगं होय तर. म्हणजे माझ्या कानावर कसं आलं, म्या सरपण घेऊन येत होतो तेव्हा गावात लोक बोलत होतं का आख्यान सुरू होणार आहे. ती ऐकत बसलो म्हणून मला येळ झाला. अरे चांगल्या कामासाठी उशीर झाला तर चांगलंच आहे की. खरंच हे चांगलं झालं म्हणायचं. वय तर, आणि मला चांगलं ठाव आहे. या यायला बानूलाच ठाव पडणार आहे. वय वय, आणि बानुताई देवांसंग त्या आश्रमामध्ये गेल्या होत्या. बानुताईसनी काय बाय कळलं असेलच की. वय, अगं लय मोठं महाराज आहे तिथे, आणि त्यांनी मला काय काय नाही सांगितलं. मी बी समजा नीट ध्यान देऊन ऐकलं. देव मला म्हणले का ध्यान दे, तुला तू कोण आहेस हे कळाया हो असल तर ध्यान देऊन समजा ऐक. मी त्यांचं ऐकलं. पण हता आल्या सरशी असं आख्यान सुरू होईल आणि हे समजा होईल असं वाटलं नव्हतं बघ. अगं पण ती होणारच आहे की. नाही म्हणजे आज नाही तर उद्या आख्यान होणारच आहे. आणि आता तुम्हा समजेस निकालणार आहे बघ. तुम्हासनी नाही, बानूलाच कळणार आहे. आणि ह्या येळेला समध्या अदुगर बानूलाच कळणार आहे. बघच तू. आख्यान होणार? खरंच होणार? ह्या वेळेला माझ्या हातामध्ये काय बाय लागणारच. मला म्या कोण हाय ते कळणारच. ह्या आख्यानात ती देखील असणार आहे का? का नसावी? का असावी? हा एकच तर नियम आहे. आणि तो नियम जर बाजूला ठेवला तर? ही कथा जेवढी तुझ्याशी संबंधित आहे तेवढीच ती तिच्याशी देखील संबंधित आहे. म्हणजे इथे तिला सहन करून मला क्षमण करावे लागेल. ही परम नियती आहे, हिचा स्वीकार करावाच लागेल. जरी तुझी इच्छा नसली तरीही. आता सांगा, काय कार्य आहे आज? आज खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे.
मला सांगाल का? अर्थात. पार्वती देवी आणि गंगेमध्ये जे वाद होते तेच वाद इथे श्री मायसा देवी आणि बाणाई यांच्यातही आहेत. तो काळ मला चांगलाच आठवतो आहे. ती परिस्थिती हाताळणं श्री महादेवांसाठीही सोपं नव्हतं. पण अनेक प्रयत्नांनंतर पार्वती देवींनी आपलं गंगेशी असलेलं नातं स्वीकारलं होतं. शिवचरित्राचा तो एक भाग आहे. त्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. याचेच आख्यान मांडावे म्हणजे त्यातून प्रेरणा घेऊन श्री मायसा देवी बाणाईचा स्वीकार करतील. आता मला तुमचं कार्य लक्षात आलं, परंतु त्यासाठी नारद मुनींशी बोलावं लागणार आहे आणि त्यांना समजावून सांगावं लागेल. होय, त्यांना आत्ताच बोलावून घेतो. नारायण नारायण. माझा नमस्कार स्वीकार करावा प्रभू. माते, मुनिवर, तुमचं स्वागत आहे. आपण मला बोलवलेत. काय कार्य आहे प्रभू? देवी, यांना समजावून सांगा. त्यांना जेवढं सांगितलं आहे तेवढंच त्यांनी करायचं आहे. यापेक्षा अधिक काही नाही. आणि यावेळी त्यांनी स्वतःहून काही केलं आणि त्यामुळे गोंधळ झाला तर मी स्वतः त्यांना शासन करेन. माझ्याकडून असे काहीच घडणार नाही प्रभू. उलट जे कार्य करायचं आहे त्यासाठी आपला आशीर्वादच हवा आहे. मुनिवर, कार्य काय आहे हे आधी समजून तर घ्या. मुनिवर, मी सांगते तुम्हाला काय कार्य आहे ते. काळजीत दिसतंयस. काय झालं? अरे गणोबा, देव राजसभेत आहे ती. म्हणजे आज राजसभा भरली? अरे राघोबा नाही, देव देवी संकट आहे ती. आणि त्यांनी प्रधानजन लक्ष्मी देवीसनी बोलवायला मला सांगितलं आहे. परत एकदम म्हणजे मी येतो जाऊन. मला सांगा काय आहे, तू सांगा, मी जाऊन येतो. नाही बाबा, मला जावं लागल. बरं, आता काय होईल असं वाटतं तुम्हासनी? आख्यान सुरू होईल असं वाटतं. या बघ, काय तरी कारण आहे, नाहीतर असं एकदम थांबलेलं आख्यान सुरू कसं होईल? हे प्रभू, हे माते, मी आख्यानाची वाटच पाहत होतो. पण हे सोपं नाही. शिवचरित्राचा एक पूर्ण काळ तुम्हाला उभा करायचा आहे. मी प्रयत्न करेन प्रभू. महत्वाचं म्हणजे म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्माचं स्मरण व्हावं, ह्यासाठी आख्यानाचा आधार घ्यायचा आहे. आणि त्यात कुठेही संतुलन जाता कामा नये. परंतु गंगा मातेचे श्री महादेवांवर जे प्रेम होते त्याचा श्री पार्वती देवींना रागच होता. इथेही तशीच परिस्थिती आहे. योग्य आहे, पण आख्यानाची सुरुवात करताना भगीरथापासून आख्यानाचा प्रारंभ करा. गंगेचं महत्व सर्वांना कळेल. जशी आज्ञा प्रभू. तुम्ही प्रधानजी, एक सांगावा होता बघा. देवानी तुम्हासनी बोलिवलं आहे.
देवांसोबत कोण कोण आहे? कोणी नाही, म्हाळसा देवी आहेत ती, आणि देव राजसभेत आहेत बघा. या तुम्ही. येतो मी. मुनिवर, तुम्हालाही यायचं आहे आमच्या सोबत. मी काय म्हणतो की मी आता थेट आख्यानाला चालू असतो. परंतु एवढं भय बाळगण्याचं काय कारण मुनिवर? मला श्री म्हाळसा देवींच्या प्रश्नांचे भय वाटते. मी काय म्हणेन आणि त्यातून काय गोंधळ होईल हे काही सांगता येत नाही. मुनिवर, मी सोबत आहे, चिंता नसावी. कार्य निश्चित होत आहे. आपण सोबत असणं आवश्यकच आहे. आपणास इथे बोलावणं हाही एक योजनेचाच भाग आहे. आता विलंब नको, निघूया. मुनिवर, नारायण. प्रधानजी, लक्ष्मी देवी, आसन ग्रहण करावे. मुनिवर, आपण देखील आलात हे उत्तम झाले. आपल्या सर्वांना इथे बोलवण्यामागे एक विशेष कारण आहे. अनेक दिवसांनी ह्या गडावर आख्यानाला सुरुवात करायची आहे. हा संकल्प आहे आणि तो सिद्धीस जावा हा हेतू. देवा, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी नारद मुनींना आख्यानात काय कथन करायचे आहे याची पूर्ण कल्पना दिली आहे. आख्यानाला कधी आरंभ करावा? मला थोडा अवधी मिळाला असता तर. तुम्हाला काही कालावधी का हवा आहे? यावेळीचे कथन सोपे नाही. श्री पार्वती देवी, श्री गंगा माता आणि श्री महादेव यांच्याविषयी सांगणे अवघड आहे. मी श्री सरस्वती मातेकडून आशीर्वाद घेऊन आलो असतो. मुनिवर, आपण त्यांचे स्मरण करूनही आख्यान सुरू करू शकता. त्यांची कृपाच आहे तुमच्यावर. मुनिवर, असे काही आहे का की बानूला पूर्वकल्पना द्यायची आहे किंवा तिची पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणून तुम्हाला अवधी हवा आहे? क्षमा असावी माते, मला त्याच्यासाठी अवधी नको. मी आख्यानासाठी तयार आहे. मला गंगा आणि पार्वती यांच्यात काय घडलं हे ऐकण्याची उत्सुकता आहे
आणि आश्चर्य याचं वाटतं आहे की हे श्रवण करण्याची मला आवश्यकता पडते आहे. सारा कैलासच इथे अवतरणार आहे. त्यात मला स्वतःला शोधायचे आहे. देवी, यावेळी शक्यता आहे आपल्याला काही हाती लागेल. म्हाळसा, ही संधी मात्र चुकवू नको. जीवाचं कान करून ऐक. आणि मी तुझ्यासाठी काही केलं नाही असं मात्र तू म्हणू शकणार नाहीस. उलट या कथेची निवड केल्याबद्दल तुला आनंदच होईल. माधवा, आख्यानाची वेळ आणि तिथी निश्चित करावी आणि त्यानुसार नियोजन देखील करावं. देवा, हे सांगण्यासाठी मला बुद्धी द्यावी. शुभम भवतु. म्हाळसा, निघूयात. चला, पाहतच थांबणार आहे रातच्याला. नाही, चला, रात बिलय झाली. माझ्या पोराला काय गप बसू देत नाही. मावशे, अगं म्या काय म्हणते, आता रातच्याला कुठं जात बसताय? एवढा मोठा वाडा आहे, राहतच. अरे मी आता म्हणतो थांब, हातच कशा पायी जात आहे. म्या बी येऊ का जी? लई रात झाली या. वय वय. अहो राघोबाजी, अहो एवढा वेळ कशा पायी थांबला असा? आता काही बी काम नाही बघा. हा लवकर जायचं ना जी. नाही जी, चाकरी आहे आपली, असं करून कसं चालल? म्या काय म्हणतो राघोबा, तुम्ही गडावर गेलो होतं ना? होय जी, गेलो होतो ना. मग काय नव? गडावर पुण्यांदा आख्यान होणार आहेत असं म्हणतात जी. खरं? होय जी, येतो म्या. बरं, आख्यान म्हणल्यावर महाराज कसं नाही आलं अजून? नाही ती तरी सांगतील ना. होय, खरंच आहे की. मला तर ह्यात काहीतरी डाव असेल असं वाटतं. मावशी, अगं काहीतरीच. ह्यात कसला आलाय डाव? अगं आख्यान म्हणजे देवांचीच कथा सांगणार, आणि देवानी मला माप सांगून ठेवलं आहे. शेवंत म्हणते तसं काही असेल तर? कशावरून? अगं अवतार नाही आलं तुला आख्यानाचं अजून. होय, खरंच आहे की बानू. मी सांगितलं होतं ना. पर आख्यान होणार तिथं बानू नसणार? असं काय बी होणार नाही. म्या कशी काय नसणार? म्या किंवा म्हाळसाताई, आमच्या दोघींपैकी कोणी बी नसल ना तर आख्यानच होणार नाही. तसा नियमच आहे. पर आपण हातच थांबू. उद्या अवतान आलं तर